मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली, त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया, यू आर प्रोफेशनल. सो वी आर ते नाही. अरे असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण का मी लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही, मी माझ्याबद्दल बोलते. हा अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे, त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. आणि मी सकाळ अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस. काय म्हणले मी? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या, मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी, त्यांच्या मनात काय आहे, कुणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार, काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केलाय, सोशल मीडियाचं काय करायचंय, मी कुणाला फॉलो करायचंय इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचंय, मी किती लाईक्स करायचे, ह्या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालंय, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, ह्याच्यासाठी. निर्णय घेतला की पक्षातून सोडायचा, राजीनामा द्यायचा, कारण पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पाहायला मिळेल, पुण्यामध्ये 2 गट पुन्हा पाहायला मिळतील. या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आजची बैठक घेतली आहे का, किंवा यासाठी काय प्लॅन आखलाय का तुम्ही? एक तर तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच पवार साहेबांची रिपोर्टर इथे नाहीये आज. पवार साहेबांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, आठवता तो आवाज मला अजून आठवते, ते आज इथे नाहीयेत. त्यांना पवार साहेबांनी विचारलं होतं, माणूस कधीच रिटायर होत नाही, लक्षात. त्याच्यामुळे पवार साहेबांना कोणीतरी विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 जुलैला 1:30 वाजता की तुमच्या चेहऱ्यात, तुमचा पक्षात एवढा मोठा डॅमेज झालाय, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा विषय झाला आहे. बघा, आम्ही काय म्हणजे लोक मला परिवारवाद वगैरे म्हणतात, जे मी आहेच, पण त्याचबरोबर काय अधिकाराने कोणी जन्माला हक्क बनवला नाही, ही सेवा आहे. हे काय माझे शेअर्स नाही आहेत की बारामती अॅग्रो मधले शेअर्स किंवा आमच्या गोविंद बागेतलं घर मला मिळालंच पाहिजे. नॉट एट ऑल. ही सेवा आहे. ही सेवा काय प्रक्रियेने करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि जे चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते पार्लमेंटमध्ये. एक मिनिट पेशन्स बॉस, पेशन्स. और भी लंबा चलेगा थोडा प्रेस कॉन्फरन्स. मग तुम्हीच प्रश्न विचारा, मी तुम्हाला मोनोसिलेबल्स मध्ये उत्तर देते.